कुठे चाललो? बाहेर चाललो ना फिरायला आपण. बाहेर चाललो ना. कुठे चाललो? कुठे चाललो आपण फिरायला? ना माहिती. प्लॅन तर आमच्या मरीन्सचा आणि गिरगाव चौपाटीचा आहे. तर आता बघूया. हां, पुढची व्हिडिओ मी माझ्या बायकोच्या मोबाईलमध्ये शूट करेन. तर मी चालेल का म्हणतोय तुला काय विचारतोय? म्हणजे आपण पहिला कुठे जायचं आहे? मरीन लाईन्सला जायचं आहे की गिरगाव चौपाटी जायचं? हो, तुलाच नाही पाहिजे. पहिला मरीन लाईन्सला जाऊया, नंतर मग गिरगाव चौपाटीला. काय चौपाटी दाखवूया, इथे जरा पाय फिरूया, चौपाटीच्या इथे उभे राहूया, टाइमपास करूया, खाऊया मस्त. या अतिशय अतिशय डायरेक्ट आता आहे तर ऑटोमध्ये डायरेक्ट भांडूप स्टेशनला किंवा डायरेक्ट ट्रेनमध्ये बोलू बाय. मागे पुढे मध्येच चढू आता. इथेच चल. घामच घाम आलाय, लिटरली घाम घाम पूर्णच्या पूर्ण. आमची बाय बघा काय बोलते. काय बोलते? हा, इथेच चढूया ना, चालेल ना. चढतो आता तुमच्याशी. रवी हे आदिश्री आदिश्री मग कसं वाटतंय खूप दिवसांनी बाहेर येऊन? हां, मस्त. आपण मग काय नक्की मग नंतर काय प्लॅन करायचा काय? म्हणजे हां, तू जसं सांगशील तसं ना. जसे बरोबर की नाही मित्रांनो, तुम्हीच सांगा बरोबर की नाही? जी बायको बोलेल ते ऐकायला पाहिजे. करेक्ट? बरोबर ना? दिसतंय ना एकदम व्यवस्थित क्लिअर दिसतंय का केस? बोलतोय दिसतंय का पूर्ण? कॅमेरा देतोय का? ओके चालेल. आता सध्या कांजूरला आहे मी. डायरेक्ट तुम्हाला भांडूप बोलतोय. दादरला भेटतो. दादरनं चेंज करू आणि मरीन्सला पोचू. प्लॅन तर तसाच आहे की मरीन्सला जाऊया, एन्जॉय करूया. तिथून हिला माझ्या पुरीला गिरगाव चौपाटी दाखवूया. गिरगावमध्ये जरा खाऊया पिऊया आणि मग निघूया आरामात मजा करत. तुमच्याशी मी नंतर बोलतो. बबी बाय 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 बाय. बायचं लक्षात नाही, जाऊ दे. तुमच्याशी भेटतो मी दादरला. आता आहे दादर स्टेशनला. जस्ट पोचलो. आता थोड्या वेळात आम्ही तिथून इथून ट्रेन पकडू टुवर्ड्स चर्चगेटला जायला. चांगली दिसते म्हणजे कसं दिसते चांगली तर मलाही माहिती आहे. अशी जरा ओव्हर साईज टी शर्ट घेऊया आपण. काय बोलता? नक्की नक्की ना. काय 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 बोली? ऐकायला नाही आलं. काय बोली? घेशील तेव्हा घेशील. उगलेला चेहरा तरी गोड दिसतेस का? झाड झालीस तरी गोड दिसतेस.
ट्रॅव्हलिंग करायचं कंटाळा येतो आता. तुला कुठे जास्ती चढाई बिडायचं? पवई गार्डन गेलो. काय मगरी दाखवायच्या? पवई गार्डनला मगरी दाखवायची. पवई गार्डनला मगरी नाही, पवई तलावला मगरी आहे. काही नाही होऊ शकत. ठीक आहे ना, इट्स ओके. समजू शकते ना तू. बस झालं, अजून काय पाहिजे? बरोबर ना मित्रांनो? आम्ही वेगळ्याच धुंदीत आहे, पूर्णच्या पूर्ण वेगळ्याच. आज फॅमिली चालली आहे फिरायला. तडाम करत बोलते. काय बोलते वैशू? मी काय केले चपलीचं? हा, तुझी चप्पल सोन्याची आहे. सोन्याची चप्पल आहे तुझी. हो, मोठी. राग आलाय बायकोला. राग आलाय. बाईक ती बबी लपवू नको आईशीला तुझ्या. बाई येडी बाई येडी ए येडी. सो आम्ही पोचलो आहे आता चर्नी रोडला. तर मग आता तेच चालू आहे की काय पुढे पहिले जाऊया. गिरगाव चौपाटीला जायचं. तिकडे मरीन लाईन्स कॅन्सल केला आहे मी. गिरगाव चौपाटीला जायचा प्लॅन केला आहे. गिरगाव चौपाटीला जाऊया, जरा पुरीला मस्त हे दाखवूया, चौपाटी दाखवूया, पाण्यात जराची मजा करूया, काहीतरी खाऊया पिऊया आणि मग निघूया. बघूया किती वेळ लागतो आणि कसं होतं आहे ते चेक करते आहे. अरे इथून ब्रिज आहे की नाही आठवत नाही मला, पण ब्रिज होता, कॅन्सल नाही केला, म्हणजे तोडला नसला पाहिजे, क्रॉस करावा लागेल मोस्ट ऑफ तरी. आता बघूया. गरम पण पुष्कळ झालेलं आहे. बघूया आता किती वेळ लागतो. तुमच्याशी मी डायरेक्ट चौपाटीवर बोलतो. बाय. चायला चौपाटीला गर्दी. आम्हाला विचार केलेला आम्ही की गर्दी कमी असेल, पण इथे तर गजबजाट आहे. पूर्णच्या पूर्ण चौपाटी भरलेली आहे. काय बोलते वैशू? जास्तीत ना काहीतरी बघूच शकता. एकही जागा नाही थोडी पण. काय करणार, पूर्ण पॅक झालेलं आहे. पॅक. बघूया पुढेपर्यंत जाता येतंय का, त्याच्यानंतरच ट्राय करू. बघू शकता तुम्ही पूर्ण. काय आहे हा, जाम गरमी पण वाढलेली आहे आणि गर्दी पण खूप आहे. प्लॅन तर होता फक्त मरीन्सला आणि नंतर मग गिरगाव चौपाटीला यायचा, पण आमचा टाईम वेस्ट झाला. जरा ठाण्याच्या ट्रेन आम्ही जरा चुकीच्या पकडल्या, असं झालं. आता तेच चालू आहे. इथे बघतो पुढे काय भेटतं, पाण्यापर्यंत जायला भेटतं का, त्याच्यानंतरच बोलतो तुमच्याशी. बाय. शी पण आहे खाली. नाही
आम्ही आलेलो बघायला गिरगाव चौपाटी. ते पॅकच पॅक आहे. काय बोलते वैशू? पूर्ण जिथे तिथे फुल प्लॅन पोपट झालेला आहे. प्लॅन पोपट. जाऊ दे आता खायचं मस्त घरी जाऊन पण नाही बाहेर. बाहेर जाऊया, खाऊया मस्त हॉटेलमध्ये जाऊन दाबून आणि चुपचाप पण घरी जाऊया. माझी पोरगी घाबरते पण आहे पाण्याला. हो ना? काय बाबा काय झालं? फुल एकदम सुमशाम हो गई है. बघू शकता गर्दी पूर्ण पॅक आहे. पूर्ण पॅक. काही जागा नाही अजिबात. आणि हा माझ्या समोरचा व्ह्यू. लांब पर्यंत जरी तुमची नजर गेली तर तिथे पॅकच पॅक भेटणार तुम्हाला. आणि आम्ही त्या झाडाचे जेव्हा पहिल्यांदा भेटायला आलेलो ना, फर्स्ट टाइम आमचा प्लॅन होता, तिथे नारळाचं झाड आहे तुम्हाला दिसत असतील. तिथे आम्ही येऊन बसलो होतो एकदम मस्त. हो ना वैशू? नारळाची झाडं तिकडची हो की नाही? मग आम्ही तिकडे बसलो होतो. हे बोलायची गरज नव्हती. फसली मट्टी काही बोलते हो, ऐकू नका. काय चल मग तिथे आपण त्या ह्याला जाऊया मग त्या वॉकवे वरती जाऊया, जरा टाइमपास करूया. तेवढंच चालू आहे. तिला हिलून तिकडून हे करूया. मग आता प्लॅन आम्ही करतोय. ह्या गर्दीत मला बसायचा कंटाळा आलेला आहे. नंतर बघू. आता आम्ही ह्याला जाऊ काय वायकेश्वर. हा वायकेश्वरचा आपला जो हे आहे ब्रिजवाला तो व्ह्यू आहे तो बघायला जातो. नंतर आम्ही तुमच्याशी बोलतो. तुम्हाला दाखवेन आमच्या थोडे बहुत क्लिप्स मिळते है. बाय बाय गिरगाव चौपाटी. तर आम्ही चाललो आता मलबार हिल. ते जे नवीन हे चालू झालं आहे ब्रिज टाईप केलं आहे या तालुक्याने. नाव मला आता सध्या आठवत नाही, बट मोस्ट ऑफ आता ते बघू. कारण की तिथे जाम काहीतरीच गर्दी होती भरमसाठ. हो ना वैशू? कंटाळा आला बघून. म्हणजे इच्छाच मिळली तिकडे थांबायची. तर विचार केला तिकडे वरती जाऊया. आपल्या हँगिंग गार्डनच्या बाजूलाच आहे ते. आता तिकडे तो एन्जॉयमेंट करू. ठीक आहे. माझी बॉबी पण आहे इथे. तर बघूया. तिथं आहे 5-10 मिनटावरच आहे. बघूया किती वेळ लागतो. ते थोडा वेळ टाईमपास करू मग निघू. मग डायरेक्ट जाऊ आम्ही हॉटेलला. मस्त खाऊ मग घरी जाऊ. तुमच्या ह्याच्यामध्ये आहे पुढच्या व्हिडिओमध्ये बाय. बॉबी आमची पहिलीच थंडावली आहे. पाण्यात उतरायला घाबरत होती लिटरली. तुमच्याशी नंतर बोलतो. बायको पण तिथे बाहेर बघते. काय झालं व्हायचं? हो हा मला आठवलं. का शांत आहे माझी बायको. हो ना? काय होतं व्हायचं? काय होतंय का? काय नाही होतं. नाही अजिबात काय होत नाही. ठीक आहे चालेल. उतरून बोलतो. उतरून ती दाखवेल मला. आता काय बोलणार नाही ती. उतरून बोलणार ती मला. हो ना वैशू? शट डाऊन. मोशन सिकनेस आहे तर थोडासा आम्ही शांतच राहतो गाडीमध्ये. चालेल. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटतो. बाय. आत्ता तर सध्या मी मलबार हिलच्या इथे. इथून एंट्री आहे. आपला पहिलाच जर तुम्हाला आठवण असेल तर मोस्ट ऑफ तरी खालतून येण्याचा शॉर्टकट पण आहे. तर तिथून तो खालतून येण्याचा शॉर्टकट आहे. जर तुम्हाला दिसत असेल कोण चालत येत असतील तर ते तिथून येऊ शकतात. आणि प्लस ज्यांना कोणाला चढायचा कंटाळा आला असेल तर त्यांनी टॅक्सी घेऊन तो डायरेक्ट वरपर्यंत मलबार हिलच्या इथे सोडणार. तर ते एक आहे ऑप्शन. आता तिथे तर तिथून तो नॅचरल ट्रेल चालू होतो. तिथून ते गेट आहे आणि पब्लिकची लाईन लागलेली आहे मोस्ट ऑफ आतमध्ये घुसण्यासाठी. म्हणजे एंट्री फीज आहे. खूप काय इथे पण गर्दी खूप आहे. पण मोस्ट ऑफ नेचर ट्रेल बघण्यासाठी एन्जॉयमेंट बघण्यासाठी खूप जण येतात. खूप एन्जॉय करतात. आता इथून पण तुम्हाला समुद्र दिसत असेल. तो समुद्र आहे. त्या साईडला आपला वानखेडे स्टेडियम आहे जर तुम्हाला दिसत असेल. आम्हाला जरा झूम करतो मी. हा बघा हा वानखेडे स्टेडियम आहे. दिसत असणारच तुम्हाला. आणि ह्या मॅडम आमच्या इथे आमचं खाण्याचं काम चालू आहे. सध्या आम्हाला भूक लागली होती तर मॅडमचे आईसाहेब भरवत आहेत आणि आम्ही त्यांची व्हिडिओ शूट करतो. या साईडला मंदिर आहे. मंदिराच्या इथेच थांबलो आहे आम्ही.
थोडा वेळ झाला जस्ट. वैशू तेच बोलली की थोडं तिला खायला देऊया आणि त्याच्यानंतर मग तिकडे जाऊया. बबी काय करते? मजा येते. तोंड बंद कर ना बाबा. असं कोण खातं पिलू? असं कोण खातं? आमचा आगं वेगळाच सीन असतो. तर आमचा आत्ता पोपट झालेला आहे. लिटरली दिसतो मी पोपट झालेला आहे. म्हणजे ऑनलाईन बुकिंग करावी लागते याच्यासाठी, नॅचरल ट्रेलसाठी. पण आम्ही ऑनलाईन बुकिंग केली नाही आणि तिकडे 7चा स्लॉट होता, तो पण फुल झालेला. तर आमचं नशीब खराब, तर नॅचरल ट्रेल बघायला भेटली नाही. गिरगाव चौपाटीला गेलो तर मोस्ट ऑफ तिथे तरी गर्दी होती, तर तिथे पण एन्जॉयमेंट करायला भेटली नाही. तर आजचा दिवस असा आज नॉर्मल एकदम डेंजर गेलेला आहे. तर बघूया आता. गपचूप जातो हॉटेलमध्ये जरा खातो पितो आणि मग घरी जातो. तुला काय बोलायचं आहे? आमचा मूड खराब झालेला आहे पूर्ण. हो ना, तेच तर काय बोलणार. जाऊ दे, इट्स ओके. नंतर बघू आपण काहीतरी, परत एकदा येऊ. आलोच तर मग पहिलीच ऑनलाईन बुकिंग करून ठेवून देऊया, त्याशिवाय येऊया नको. हे आता कळलं आहे की ऑनलाईन बुकिंग करावी लागते स्लॉट्ससाठी, आणि स्लॉट्स असतात इथे. हो ना, स्लॉट्स असतात. 7चा स्लॉट, 6चा स्लॉट, म्हणजे 1 तासाचा हे असतो. 1 तास तरी आपण 1 तास तरी लिटरली आपण इथे थांबू शकतो. 1 तासाची मजा करू शकतो आणि 1 तासाने परत मग निघायचं तिथे, असं असतं. तर मग तेच आहे. बघू, दिसतोय मी. चालेल, बघूया. इथून टॅक्सी करतो आणि मग जातो. आता आम्हाला नको आहे, तिखट लागलं आहे. गरम पण पुष्कळ झालं आहे, तुम्हाला दिसतच असेल पूर्ण एकदम. बघू दे ना मग काय झालं. एवढं काय लॉक करतोय मी, त्याच्यात काय. क्यों डरने का वही तो है, क्यों डरने का. जो है हम लोग कर रहे हैं, उसमें क्या होता है. चला, मी टॅक्सी बघतो आणि तुम्हाला डायरेक्ट ह्याला भेटतो. घाम पण टपकतोय खूप सारा, डेंजरवाला. तर आता बघूया टॅक्सी भेटते काय. डायरेक्ट मरीन लाईन्स किंवा चर्नी रोडला उतरेल आणि मग जाईल. तुमच्याशी नंतर बोलतो. बाय बाय. बाय वैशू. बाय. काय झालं आजचा दिवस? बकवास होता, बकवास, लिटरली बकवास होता. आमची ही पोरगी पण चिडचिड करत होती. आता बघा, मोठी अभ्यास करणार आहे. काय कळते तुला? काय ऑर्डर देते? काय मागवते मम्मी पप्पासाठी? काय ऑर्डर देते? काय बोलते? बघूया. आम्ही उडुपी ते मुंबईमध्ये आलो आहे. किती वेळ लागेल आय डोंट थिंक सो. लवकरात लवकर यायला पाहिजे. लवकरात खाऊन लवकरात लवकर घरी जाऊ. बघूया किती वेळ लागतो. जेवण आल्यावर तुमच्याशी बोलतो. मंचुरियन आमच्या मॅडमला मंचुरियन खायचं आहे. मंचुरियन गरम गरम आहे. आयशीनेच पहिलं खाल्लं. आईशीलाच भूक लागली. बाबूचा राहिला साईडला. हे बघ मागते बघा. दाल खिचडी कधी येते? बाबूला दाल खिचडी खायची आहे माझ्या. फुक मार. नाही ना गरम. आता मंचुरियन तर आलं आहे. आता दाल खिचडी मागवली. दाल खिचडी आल्यावर बाबूला दाल खिचडी भरूया. त्याच्यानंतर आम्ही पनीर मसाला आणि 2 बटर रोट्या मागवल्या. तर बघूया किती वेळ लागतो, करूया नंतर.